कराडला मात्र मकोका लावलेला नाहीये। वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचा त्याच्यावर आरोप आहे। मात्र वाल्मिक कराडला केवळ खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याचं समोर येत आहे। त्यामुळे वाल्मिक कराड सोडून सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलाय। त्यामुळे या सर्व आरोपींवर आता मकोका अंतर्गत खटला चालवण्यात येणार आहे। सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोका लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, ही संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही। सगळ्यांवर हा मोका आणि कुणाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे। तर सरपंच हत्या प्रकरणामध्ये मकोका लावण्यात आलेले 8 आरोपी नेमके कोण आहेत आपण पाहूया। तर आपण पाहतोय विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे आणि कृष्णा आंधळे हे 8 आरोपी आहेत ज्यांच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे। यापैकी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। सरपंच हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल करा अशी मागणी जरांगेंनी केली आहे। सरपंच हत्या प्रकरणी सर्व आरोपींवर मकोका लावण्यात आलाय, मात्र वाल्मिक कराड हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्याने त्याच्यावर मकोका नाहीये। त्यामुळेच कराडवर 302 लावण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। तुम्ही अर्धवट कारवाई जर करणार असली, वेगळ्या वेगळ्या आरोपीला वेगळी म्हणजे खंडणीतल्या आरोपीला वेगळी कारवाई, खुनातल्यांना वेगळी कारवाई, तर याच्यातून थोडंसं मग लक्षात येतं की तुम्ही दुजाभाव तर करणार नाही आहेत ना, देशमुख कुटुंबाची तुम्ही फसवणूक तर करणार नाही आहेत ना, अशी शंका येते। कारण मोका हा सगळ्याला लागायला पाहिजे, आज अर्धवट लोकांना लागला असं समजतं। ते 6 आरोपीसह जी साखळी राहिली आणखीन आहे ती खूप मोठी, ही सगळी पकडून यांना 6 आरोपी करा 302 मध्ये। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय द्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नसल्याची प्रतिज्ञा संतोष देशमुखांच्या बहिणींनी केली आहे। न्याय मिळेपर्यंत अनवाणी चालणार असल्याची घोषणा संतोष देशमुखांच्या बहिणीने केली आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही, असंच मी फिरणार। माझ्या भावाला आज मी चालते तर एक खडा टोचला तर मला किती वेदना होतात, माझ्या भावाने किती वेदना सहन केल्या, मी तर म्हणजे हे पण करू शकत नाही, माहितीये का मला। तरी पण एवढं माहिती नाही, आम्हाला मोबाईल बघू देत नाहीत, आम्हाला एवढं माहित नाही। जर त्याचे म्हणतात असं ऐकतात थोडं, त्याची जर घटना आम्हाला कळाली ना तर असं वाटत नाही आम्हाला की आम्ही कोण राहतोच का नाही असं। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग आहे का या संदर्भात चौकशी होणार आहे। खंडणी प्रकरणात चाटे याला काल न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, तर आता पुन्हा देशमुख हत्या प्रकरणात चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। तर वाल्मिक कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। सुशीलवर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 बल्क ट्रक, 2 कार, परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। आता यावर 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे। राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी, कारण महाविकास आघाडीत फूट पडली आहे। ठाकरेंनी आता एकला चलोरेचा नारा दिलाय। महानगरपालिका आणि पालिका निवडणुकांआधी ठाकरे गटाने मोठी घोषणा केल्याचं आपण पाहतोय। मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सर्व पालिका स्वबळावर लढणार अशी घोषणा खासदार संजय राऊतांनी आज केल्याचं आपण पाहिलंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गट महाविकास आघाडी सोबत होता, मात्र आता पालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईसह नागपूरपर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचं होतं असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो।
महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे. तर राऊतांना माध्यमांपुढे बोलण्याची सवय आहे असा घणाघात केलाय वर्ष गायकवाड यांनी. राऊतांना माध्यमांपुढे आघाडीत आधी चर्चा करावी मग भूमिका मांडावी असा सल्ला देखील गायकवाड यांनी दिलाय. तर आघाडी धर्म पाळण्याचं काम काँग्रेसनं केलंय. राऊतांच्या थेट विधानावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्याचं आपण पाहतोय. महाविकास आघाडीतील नेते आहेत, त्यांची एकमेकांबद्दलची वक्तव्य आहेत आणि यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नाही आहे असे चित्र आहे. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आहेत. नाही, असं आहे की कोण तीन नेते एकमेकाच्या विरोधात बोलतात मला माहीत नाही, पण संजय राऊतांनी जे स्टेटमेंट दिलं आहे ते त्यांची इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट आहे. त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये मांडलेली आहे. याच्या आधी दानवे साहेबांनी पण मांडलेली आहे. पण शेवटी निर्णय हे सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पक्षाचे नेते ते घेतील. आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला विधानसभा आणि लोकसभेमध्ये ज्या सीटा मिळायला पाहिजे त्या तऱ्हेने सीटा मिळालेल्या नाही. प्रश्न असा आहे की पुढे निर्णय घ्यायचा की नाही हे आमच्या पक्षाचे नेते निर्णय घेतील. आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका अशीच असणार आहे की जी त्यांना वाटतं, काहींना असं वाटतं की बाबा स्वतंत्र लढलं पाहिजे, काहींना असं वाटतं की मोठ्या निवडणुकीमध्ये सगळे एकत्र येतात आणि छोट्या निवडणुकीमध्ये अलायन्स होत नाहीत. प्रत्येकाची भूमिका वेगळी असू शकते. दुसरी प्रश्न आहे की संजय राऊत साहेब नेहमीच बोलतात, त्यामुळे आणि याच्या आधी दानवे साहेब पण बोलले, पण त्याच्यानंतर जेव्हा मी ठाकरे साहेबांना भेटले किंवा आदित्यजींना भेटले तेव्हा मला असं वाटलं नाही त्यांच्या बोलण्यातून. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 36 रिपोर्टर. शनिवारपासून म्हैस दूध दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ होणार आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने हा निर्णय घेतलाय. यामुळे गोकुळच्या म्हैस दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ होणार आहे. सांगोला आगारात एसटी बसची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते. या मार्गावर केवळ 53 बस गाड्या उपलब्ध आहेत आणि या बसद्वारे 288 फेऱ्या केल्या जातात. एसटीच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. सर्वत्र महागाई वाढलेली असताना आता या महागाईची झळ पोळी भाजीलाही बसली आहे. बदलापुरात पोळी 1 रुपयाने, भाकरी 2 रुपयाने तर भाजी 5 रुपयाने महागली आहे. किराणा सामान, गॅस महागल्याने पोळी भाजी केंद्र चालकांनी दरवाढीचा निर्णय घेतलाय. यामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नाशिकच्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलाय. दुचाकीला समोर तार बांधून दुचाकी स्वारांचं नायलॉन मांजापासून रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सामाजिक बांधिलकीतून शेकडो दुचाकी चालकांना मोफत सुरक्षा कवच लावण्यात येत आहे. तर कोल्हापुरात गायरानातील बेकायदेशीर वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्याचं समोर आलंय. 125 एकरांमधील 3 ते 4 कोटींची झाडे तोडून त्यांची बेकायदा वाहतूक झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली असताना वन अधिकाऱ्यांनी याचा पंचनामा अद्याप न केल्याचं समोर आलंय. कोल्हापूरच्या शाहूवाडीतील पाटणे तलावामध्ये मगरीने तळ ठोकलाय. 2 दिवसांपूर्वी या तलावात मासेमारी करण्यासाठी आलेल्या एका नागरिकावर मगरीने हल्ला देखील चढवला होता. त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वन विभागाने या मगरीला पकडून अधिवासात सोडावं अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जाते. जालन्यातील उटवद, भोकरदन मधील हसनाबाद या परिसरामध्ये काही भागात लंपीने पुन्हा डोकं वर काढलंय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरण करून शेतकऱ्यांची भीती दूर करावी अशी मागणी केली जाते. पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय. तर लोकवस्तीमध्ये शिवारामध्ये रात्रीच्या वेळी कुत्रे धुडगूस घालताना पाहायला मिळतात. त्यामुळे माणसांवरील हल्ले होण्याची भीती पसरली आहे. या धर्तीवर भटक्या कुत्र्यांच्या तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होते. अकोल्यातील पणस गावामध्ये माकडांनी 10 दिवसांपासून चांगलाच उच्छाद मांडलाय. तर आयत्या अन्नाच्या शोधामध्ये फिरणाऱ्या माकडांच्या फौजांनी शेकडो गावकऱ्यांची चांगलीच पंचायत केली आहे. माकड गावकऱ्यांच्या घरात धुमाकूळ घालताना दिसून येतात. आणि आता एक चांगली बातमी आहे बीड जिल्ह्यातून. बीड जिल्ह्याच्या शिरपेचा आता पुन्हा एकदा एक मानाचा तुरा रोवला गेलाय. भारतीय खो खो संघाच्या कर्णधारपदी बीडच्या प्रियंका इंगळे हिची निवड झाली आहे. दिल्लीमध्ये 13 ते 19 जानेवारी दरम्यान इंदिरा गांधी स्टेडियमवर होणाऱ्या खो खोच्या विश्वकप
स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झालाय। यामध्ये मुलींच्या संघाची कर्णधार म्हणून प्रियंका हनुमंत इंगळे हिची निवड करण्यात आली आहे। बीडच्या केज मधल्या कळम गावची प्रियंका सध्या पुण्यामध्ये क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत आहे। तर प्रियंकाच्या आई वडिलांनी तिचा अभिमान असल्याचं म्हटलंय। वर्ल्ड कपसाठी तिथं पण सिलेक्शन होऊन ते भारताची कर्णधार पण झालेली आहे। तिचे मला मनापासून खूप खूप अभिनंदन वाटते आणि बीडमध्ये पहिलीच महिला ही भारताची कॅप्टन झालेली आहे। माझ्या मुलीचा मला खूप अभिमान आहे आणि लहानपणापासून ती खूप जिद्दी आहे। खो खो या क्षेत्रात करिअर निवडलं आहे आणि त्याच्यात तिला यश पण खूप मिळालं आहे। पूर्ण अवॉर्ड तिला भेटलेले आहेत। 14 वर्ष चाललेला अवॉर्ड पण तिला भेटला आहे। वर्ल्ड कपसाठी तिथं पण सिलेक्शन होऊन आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 36 जिल्हे 36 रिपोर्टर। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ उतार होत असल्याने पावसाला पोषक वातावरण तयार झालंय। विदर्भ वगळता उर्वरित राज्यात तापमानात वाढ होणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यात सध्या थंडीने जोर धरलाय। याचाच फटका विमान सेवेवर होताना दिसतोय। तर बेंगलुरूहून नांदेडला लँड होणाऱ्या विमानाने आकाशात 5 घिरट्या घातल्यात। धुक्यामुळे लँडिंगचं सिग्नल मिळालं नसल्याने लँडिंगला अडथळा निर्माण झाला। मेळघाटातील सर्वात उंच ठिकाण असलेले माकला या ठिकाणी पहाटे 3 वाजता 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर विदर्भाचं नंदनवर, चिखलदरात पर्यटक स्थळावर 6 अंश सेल्सिअस तापमान होतं। विदर्भात थंडीचा जोर वाढलाय। संभाजीनगर, परभणी आणि जळगावात पारा 10 अंशाच्या खाली गेलाय। विदर्भात पुढचे 5ही दिवस हवामान कोरडं राहणार असून थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज आहे। मात्र येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातलं किमान तापमान हळूहळू वाढणार आहे। राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढलाय। नंदुरबारचा पारा 8 अंशावर घसरलाय। तर पहाटे अनेक भागांमध्ये प्रचंड गारठ्यासह धुक्याची चादर देखील पाहायला मिळते। पुढचे 5 दिवस थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज आहे। धुळ्यात थंडीचा कहर अद्यापही कायम आहे। तर आज धुळ्यामध्ये 9.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे। थंडीचा जोर पुढील काही दिवस अशाच प्रकारे कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात एलईडी मच्छीमार होत आहे आणि खोल समुद्रामध्ये कस्टमने एलईडी मच्छीमार बोटींवर कारवाई केली आहे। तर नौकेवरील 15 एलईडी आणि 20 मोठे चायना लाईट्स कस्टमने जप्त केले। तर नागपूर तहसील पोलिसांनी टिमकी परिसरातून नायलॉन मांजा जप्त केलाय। 2 आरोपींना 6 लाखांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे। आरोपीला माल दुकानातून गोदामामध्ये नेत असताना रंगेहात पकडण्यात आलाय। वाहन चालक मोहम्मद अब्दुल यालाही अटक करण्यात आली आहे। आणि आता एक महत्त्वाची बातमी। बुलडाण्यात शेगाव तालुक्यातल्या 11 गावांमध्ये लोकांना टक्कल पडत असल्यानं खळबळ उडाली होती। आता याच बुलडाण्यात टक्कल नंतर ब्लू बेबी सिंड्रोमचं देखील सावट आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यातल्या पाण्यामध्ये नायट्रेटसह विषारी घटकांचा समावेश आहे। प्रामुख्याने 9 तालुक्यांमधलं चित्र गंभीर असल्याचं पाहायला मिळत आहे। आता हे तालुके ब्लू बेबी सिंड्रोमच्या छायेमध्ये असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। हा आजार झाल्याचा बालकाच्या शरीरातील अवयव कार्यक्षमता कमी होते आणि या आजारात नवजात बालकांचा समावेश होतो। ब्लू बेबी सिंड्रोम तर ते नायट्रेटचं प्रमाण हे बोरवेल किंवा खोल पाण्यामध्ये आढळून आलेलं आहे आणि ते पाणी आपले जनरली नागरिक पित नाहीत। सरफेस वॉटर पित असल्यामुळं त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये नायट्रेटचं प्रमाण वाढलेलं आहे असं नाही आहे। बाकी त्यांचे ब्लडचे सॅम्पल्स आणि काही पाण्याचे सॅम्पल्ससुद्धा अजून पुढील तपासणीसाठी माननीय कलेक्टर साहेबांच्या मदतीने आणि सहकार्याने आणि त्यांनी जसं सूचित केलं त्याप्रमाणे NABL लॅब याला पाठवत आहे आपण नाशिकला।
उल्हासनगरच्या सिद्धार्थनगर रस्त्यावर एका कारने रिक्षासह 3 गाड्यांना जोरदार धडक दिली आहे। या अपघातात रिक्षा चालक जखमी झाला असून वाहनाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। कार चालक मद्यप्राशन करून कार चालवत होता का याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। नाशिकच्या येवला आगाराच्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे। या दगडफेकीत बसच्या काचा फुटल्यात। सुदैवाने या दगडफेकीत कोणी जखमी झालेलं नाहीये, मात्र बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती आहे। अकोल्यात स्कॉर्पिओ वाहनातून गोवंश चोरीचा प्रकार समोर आलेला आहे। तर चोरट्यांनी स्कॉर्पिओ वाहनातून गायींना नेताना पोलिसांनी पकडलाय। त्यांनी आणखी काही गुन्हे केल्याची देखील कबुली पोलिसांनी दिली आहे। नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील राईस मिलवर वीज चोरीची मोठी कारवाई करण्यात आली आहे। या राईस मिलमध्ये 1,15,00,000ची वीज चोरी उघडकीस आली आहे। या प्रकरणात रामटेक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी वाल्मिक कराडचा अजून एक कारनामा समोर आलाय। कराडने सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाखांचा गंडा घातल्याचं समोर आलंय। ऊस तोडणी यंत्राचे 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगून 140 शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप वाल्मिक कराडवर आहे। संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी देखील राऊतांना टोला लगावलाय। ठाकरे गटाने उघडं लढावं की कपडे घालून लढावं तो त्यांचा प्रश्न आहे असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटेंनी संजय राऊतांवर हल्ला चढवलाय। महाविकास आघाडी फुटल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधलाय। तर विधानसभा निकालानंतर एकमेकांमध्ये कुरघोड्या सुरू झाल्यात। त्यामुळे काही दिवसांनंतर हे पक्ष शिल्लकही राहतील का प्रश्नच आहे असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी निशाणा साधलाय। मवियात बिघाडी असल्याचं भाकीत आपण आधीच व्यक्त केलं होतं असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय। तर महाविकास आघाडी भूमिका आणि तत्व यासाठी एकत्र आलेले नाहीत अशी टीका देखील विखे पाटलांनी मवियावर केली आहे। सरकारला दृष्ट लागू नये म्हणून देवगिरीवर काळी बाहुलीच बांधतो असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। लोकसभेला जागा कमी आल्या त्यामुळे विधानसभेला 25% जागा घेतल्या तर अधाशासारख्या जागा मागितल्या नाहीत असंही अजित पवार म्हणाले। साहेबांच्या नंतर बारामती माझ्या मागे उभी आहे असं विधान अजित पवारांनी केलंय। आपल्या भावाने माझ्या विरोधात मुलाला उभं केलं तरी बहिणींनी निवडणुकीत वाचवलं असंही अजित पवार म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सुद्धा आता नरेंद्र मोदींचे वारसदार व्हावं असं विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय। कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांची 125वी जयंती चंद्रपुरात साजरी करण्यात आली। त्यावेळी वडेट्टीवार बोलत होते। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं शत्रुत्व संपलं का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात। राजकारणात काहीच असंभव नसतं, कुणीही कायमचा शत्रू नसतो असं संजय राऊत म्हणालेत। तर उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत असं विधान कालच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं होतं। माझ्या भाषणात कधी तुम्ही शेतकरी कर्जमाफी ऐकलं का असं विधान अजित पवारांनी केलंय। तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांआधी कर्जमाफी करणार असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार की नाही याच्या चर्चा सुरू झाल्यात। भाजपच्या संघटन पर्व अभियानांतर्गत भाजपचं घर चलो अभियान सुरू झालंय। या अभियानाचा प्रारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पुण्यातील वानवडी या परिसरातून करण्यात आलाय। तर पुण्यामध्ये गेल्या 4 दिवसांच्या आत भाजपकडून 1 लाखपेक्षा अधिक सदस्य नोंदणी करण्यात आली। सिडको महामंडळाला लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता आहे, कारण मंत्री झाल्यामुळे संजय शिरसाट यांची सिडको अध्यक्षपदाची नियुक्ती रद्द होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नगर विकास खातं हे एकनाथ शिंदेंकडे, त्यामुळे सिडकोचा नवीन अध्यक्ष कोण होणार याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भंडाऱ्याच्या एका मुलीचं पालकत्व स्वीकारलंय। तर झारखंडच्या रांचीमध्ये 68व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत तिने मैदान गाजवलं होतं। नाना पटोलेंच्या आईच्या निधनानंतर सांत्वनासाठी गेलेले असताना हा निर्णय घेण्यात आला।
आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. तर पुण्यातील वाघोली महिला क्रिकेट प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यात बावनकुळे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बावनकुळेंनी देखील क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.